काय आहे विचार करत असाल तर सगळं काही सांगणार आहे. हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तो मंडळी, आता नुकतंच ना आपल्या महाराष्ट्रातील जे किल्ले आहेत त्यांना एक दर्जा मिळालेला आहे. तसेच हे काही दागिने आहेत, पूर्वीपासून चालत आलेले हे दागिने आहेत. अगदी नाव देखील आपल्या म्हणजे जे तरुण पिढी आहे माझ्यासारखी त्यांना काहींची नावं देखील माहित नसतील. कोल्हापुरी साज झाला, चिंचपेटी झाली, ही मोजकी नावं सोडली ना तर काहींची नावं देखील अगदी आठवावी लागतील किंवा गुगल सर्च करावं लागेल. सो ह्या दागिन्यांचाच वारसा जपण्यासाठी किंवा तरुण पिढीला हे दागिने नवनवीन समजावे किंवा त्यांच्याबद्दल माहिती समजावी यासाठी सध्या मुंबईमध्ये एक ब्रँड चांगलाच चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर त्यांचे वेगवेगळे रील्स, फोटोज सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहेत. हा ब्रँड म्हणजे स्वर्णमाया. या ब्रँडच्या ओनर ताई माझ्यासोबत आहेत. ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि थँक्यू सर्वात आधी, कारण आम्हाला तुम्ही वेळ दिला. सो थँक्यू सो मच. सो आपण आता त्यांच्याशी चर्चा करूया आणि सगळे जे काही दागिने आहेत ना त्यांच्याबद्दल जरा सविस्तर समजून घेऊया. सो मला सगळ्यात आधी तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण काय किंवा तुमचं बॅकग्राऊंड काय. नमस्कार, माझं नाव अमृता मोहित आणि मी एक HR प्रोफेशनल आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय सिम्बॉयसिस पुण्यामधनं आणि मी बरेच वर्ष कंपनीमध्ये जसे जायकस, टाटा टेलिसर्व्हिसेस, ICICI इन्फोटेकमध्ये जवळजवळ 20 वर्ष कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये घालवलं. आणि त्यानंतर माझी दुसरी मुलगी झाली तेव्हा मी ठरवलं की थोडंसं ब्रेक घ्यावं आणि मग मी घरी बसले तर मला आयडियल बसणं आवडत नाही. म्हणजे काही न करता घरी बसणं इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. त्यामुळे मी विचार केला काहीतरी स्वतःला कुठेतरी रमवायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि डोक्यात असं होतं की पूर्वीपासून होतं की बिझनेस करावं, त्यामुळे मी ह्या क्षेत्रात उतरले. तर झालं असं की मी हा ब्रँड चालू केला आणि तसंच माझा कॉर्पोरेट वर्ल्ड मधनं मी मूव्ह झाली एक ऑन्टरप्रेन्योरशिपसाठी. ओके. सो हा स्वर्णमाया ब्रँड, नवीन एक ब्रँड चालू केला आहे. बरं, साधी गोष्ट नाही आहे. दागिने सगळ्यांपर्यंत दागिने पोहोचवण्याचं किंवा त्यांची माहिती देण्याचं तुम्ही काम करताय. म्हणजे त्यांच्या रील्स मधून देखील त्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात किंवा त्यांच्या ज्या काही पोस्ट असतात त्यामधून देखील दागिन्यांबद्दलची जी नाविन्यता आहे किंवा त्यांची जी माहिती आहे ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय. परंतु हे नाव निवडावं असं का वाटलं आणि एकंदरीत कशी ब्रँडची सुरुवात झाली ह्या सगळ्या. ओके, जसं मी म्हटलं मी कॉर्पोरेटमध्ये कामाला होते आणि नंतर सोडलं. पण आफ्टर टेकिंग अ ब्रेक मी पुन्हा जॉईन झालेले आणि मग नंतर कोविड आलं. तर कोविडमध्ये ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्यांना तो धक्का सहन झाला नाही आणि शेवटी ती बंद झाली. ओके. तर बंद झाल्यामुळे नंतर मी म्हटलं की आता पुन्हा परतायचं नाही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आणि आपण आपलं स्वतःचं करायचं. बिझनेस करायचं हे माझं आधीपासूनच डोक्यात होतं की करायचंय बिझनेस. पण ट्राय केलं आणि नाही जमलं, मग मी पुन्हा कॉर्पोरेटला गेले. पण या टायमाला मी ठरवलेच होते की नाही, आपण काहीतरी करायचं. तर बिझनेस करायचं म्हणून माझ्या मैत्रिणीने मला ठरवलं तू ज्वेलरीमध्ये का नाही उतरत. आधी मी दुर्लक्ष केलं, म्हटलं की बघू करून. पण नंतर म्हटलं की विचार केल्यानंतर म्हटलं की समजा ज्वेलरी करायचं असेल तर मग आपल्या महाराष्ट्रीयन दागिन्यापासून का नाही सुरुवात करायची. अरे वा. त्यामुळे मग मी नंतर रिसर्च करू लागले की काय आहे. मग तेव्हा मला जाणवलं की तुझ्यासारखे जे तरुण मुलं आहेत त्यांना दागिन्यांबद्दल दे आर लाईक कम्प्लिटली अनअवेअर अबाउट इट. माहीतच नाहीये कुठले दागिने आहेत. जसं तू म्हटलीस कोल्हापुरी साज आहे, चिंचपेटी हे सोडल्यानंतर अजून बरेच दागिने आपले. हो, म्हणजे हे जरी आता मला सुद्धा ह्याचं नाव नाही माहिती ते मी तर मग ते बरेच दागिने आहेत जे आपल्या नवीन पिढींना माहीतच नाहीये. एक्झॅक्ट. त्यामुळे मग मी ठरवलं आपण आपल्या महाराष्ट्र दागिन्यापासून चालू करायचं आणि तो वारसा आपण पुढे घेऊन जायचा. नवीन पिढीला त्याची आपण त्यांना अवेअर करून द्यायचं की आपण आपलीच परंपरा जपली पाहिजे. तसा स्वर्णमायाचा जन्म झाला. ओके. तरी कधी झाला, म्हणजे एक्झॅक्टली कोविड नंतर लगेच कोविड नंतर लगेच नाही. कोविड नंतर मी 2-3 वर्ष काम केलं. 2023 मध्ये जवळजवळ मी माझा जॉब सुटला आणि मग मी वर्षभर घरी होते आणि नंतर मग एक मार्च 2024 पासून ऍक्च्युली ते आयडलनेस मला जाणवलं की मी आय एम व्हेरी आयडल. मला काम करायलाच पाहिजे. मी म्हणजे काइंड ऑफ वर्कहॉलिक आहे. मग तेव्हापासून मग मी चालू केलं, सर्च केलं आणि नंतर म्हटलं की नाही आपलं करा. मग स्वर्णमायाला जन्म कसं झाला आणि स्वर्णमाया म्हणून का, हा ब्रँड नेम का, तर स्वर्णमायाचं एक तेजस्वी नाव आहे ते. स्वर्ण म्हणजे काय, गोल्ड, आणि माया म्हणजे लव्ह अँड अफेक्शन. प्रत्येक बाईला
हो. सोना हा ज्वेलरीच्या फॉर्म मध्ये आवडतो. आवडतं. म्हणून मग मी ठरवलं की स्वर्णमाया हा आपण नाव ओके. ठेवूया. म्हणजे बाईला जे सोनं आवडतंय, जे ज्वेलरी फॉर्म मध्ये होईल ते आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ. आणि स्वर्णमायाचं टॅगलाईन तुम्ही म्हणाल ते लव्ह हो. फॉर युअर ज्वेलरी. नक्की. तो खूप छान हिस्ट्री आहे. म्हणजे त्याचं जे नाव ठेवलंय त्याच्या मागे देखील खूप सायंटिफिक रिझन आहे. खूप त्यांनी विचार करून सगळं ठरवलेलं आहे. तर बाजारात जर का आपण पाहिलं ना, तर दागिन्यांचे वेगवेगळे ब्रँड आहेत. म्हणजे आता तुम्ही दादरमध्ये आहात आणि दादरला स्टेशनच्या बाहेरच वेगवेगळे दुकानं आहेत किंवा जे काही आहेत ते खूप सारे शॉप्स आहेत. मग जेव्हा तुम्ही हे चालू केलं स्वर्णमाया, तेव्हा मनात अशी काही घालमेल होती का, की बाबा आपल्याला तोडीस तोड उतरायचं आहे त्यांच्या, किंवा आपली जी मार्केटिंग आहे ती सोशल मीडिया, म्हणजे आता तुमची सोशल मीडिया मार्केटिंग चालू आहे बरोबर. आणि त्या लोकांचे डायरेक्टली शॉप्स आहेत. तो कसं, म्हणजे तेव्हा ती भीती काही? अर्थातच भीती तर होती. पण आजकाल तुम्ही बघितलं तर लोकांचा कल ऑनलाईनच्या कडे खूप मूव्ह झाला हो. आहे. लोकांना कंटाळा येतो जे शॉपमध्ये जाऊन शॉप करायचं रे. हो. मग हा आपला एक ऍक्च्युली फायदेशीर पॉइंट आहे की लोकांना शॉपमध्ये जाऊन खरेदी करण्याऐवजी ऑनलाईन आजकाल खूप इझी झालंय. रिटर्न्स हो. आहे, सगळं आहे, तर खूप इझी आहे. त्यामुळे हे करताना हे ध्यानात घेऊन केलं की आपण ऑनलाईनच चालू करूया आधी सुरुवातीला. आणि आता तसं बघायला गेलं तर ऑनलाईन हा मार्केट खूपच वाढत चालला आणि 2025-26 मध्ये हे लेवल अगदी मिलियन्स मध्ये जाणार आहे. म्हणजे एवढे लोक खरेदी करणार आहेत. हो. आणि आमचं USP असं म्हटलं तर आम्ही 100 ते 200 वर्ष पूर्वीचे दागिने पुन्हा घेऊन आलो आहे. हो. ते सेम ओरिजिनल मध्ये जे दागिने जसे आहेत तसेच पुन्हा आम्ही बनवत आहे. ओके. आणि नुसतंच बनवत नाहीये, तर आम्ही हे दागिने डेमी फाईन ज्वेलरी म्हणून घेऊन आलो. आणि डेमी फाईन ज्वेलरी म्हणजे काय, गोल्ड ज्वेलरी, रिअल ज्वेलरी आणि इमिटेशन ज्वेलरीचा मधलं भाग, म्हणजे तिथलं डेमी फाईन ज्वेलरी. डेमी फाईन ज्वेलरी म्हटलं तर ते आहे, आम्ही त्यांना एका प्रीमियम क्वालिटीमध्ये, प्रीमियम मेटल्समध्ये, म्हणजे कॉपर आणि ब्रासच्या बेसवर गोल्ड आणि सिल्वर प्लेटिंग मध्ये घेऊन आला आहे. आणि आता तुम्ही आजकालच्या पिढींना पाहिलं तर त्यांना दागिने माहीतच नाही, जसं मी तुम्हाला हो. आधीही बोलले. तर त्यामुळे आजकालची पिढी हे दागिने रिअल गोल्ड मध्ये बनवायला जाणार नाही. आणि हो. रिअल गोल्ड मध्ये बनवायला गेलं तर आपल्याला ते नुसतंच लॉकर मध्ये ठेवावे लागतील. हो. आपण म्हणजे घाबरते, अरे आताचे हा भाव जर पाहिले तर आत्ताचे ते भाव तर गगनाला परवडणारही नाहीत भिडलेत आणि सर्वसामान्यांना. हा सर्वसामान्यांना परवडणार पण नाही. म्हणून ही डेमी फाईन ज्वेलरी म्हणजे सर्वसामान्य आणि बनवल्यानंतर हुबेहू सोन्यासारखे दिसणारे. मी हो. तुम्हाला एक दाखवते. हे बघा आता, हा आहे बेलपान टिक. हा हुबेहू आपला तुम्हाला सोन्यासारखा दिसेल. तर म्हणजे आपल्याला हा मनाला पण पटेल की अरे वा, मस्त सोन्याचा आहे, परवडणारा सुद्धा आहे, पॉकेट फ्रेंडली आहे. हो. पॉकेट फ्रेंडली आहे हे. म्हणजे अजिबातच जास्त महाग नाही येणार आणि आपल्याला जे हवे ते जुने दागिने सगळे आपल्याला वापरायला मिळतील. एक्झॅक्टली. लग्न सण असो, कुठे बाहेर ट्रॅव्हल करताना कुणाच्या ट्रॅव्हलिंग मध्ये आपल्याला ज्वेलरी घालायचं असेल तरी घेऊन जाताना ही भीती नाहीये मागे की अरे बाब चोरी होईल का, आपण सोन्याची ज्वेलरी घेऊन जातो. त्याशा ही ज्वेलरी घेतली तर खूप वेळ टिकणारी, चांगलं, हा अँटी टार्निश म्हणजे लगेच खराब न होणारी, काळवणारी नाही, असे हे ज्वेलरी आहे. तर ही आमची USP आहे. आणि मेन म्हणजे नुसतंच विकण्यासाठी म्हणून हे दागिने, पारंपरिक दागिने आहे, आम्हाला हा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. अधिक नवी पिढीला हे सगळे दागिने माहिती असायला पाहिजे, असं हे माझं आमचं मिशन आहे स्वर्णमायाचं. आणि तो मिशन घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. नक्कीच नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. किंमत ठरवताना नेमका काय विचार केलाय? किंमत ठरवताना एक तर आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, त्याच्याबरोबर पॅकेजिंग कॉस्ट येतं. आणि आम्ही ट्रान्सपरन्सी मेंटेन केलेली आहे. म्हणजे असं नाही की उगीच सप्लाय, पण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि आर्टिसन कॉस्ट. म्हणजे आता हे दागिना सगळा जो बनवलाय तो हँडमेड, हँडक्राफ्टेड दागिना आहे. हो. एक एक दागिना बनवताना त्याला वेळ जातो. हो. आर्टिसनचा कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट खूप हाय आहे. त्यावरती पॅकेजिंग कॉस्ट, डिलिव्हरिंग कॉस्ट, आपल्याला पोहोचण्यापर्यंत हे सगळं एकंदरी आपण त्याच्यामध्ये कन्सिडरेशन मध्ये घेऊन प्राइसिंग केलेली आहे. ओके. आणि प्राइसिंग अशी आहे की अफोर्डेबल प्राइस आहे, म्हणजे खूपच महाग नाहीये आणि खूपच कमी नाहीये, कारण की त्याला क्वालिटी आहे. म्हणून तुम्ही समजा विचार करता की मला कमी दरात मिळेल, तर नाही मिळणार, कारण की हे
प्रीमियम क्वालिटी आहे. कॉपर आणि नाही म्हटलं तर कॉपर आणि ब्रासचा प्राइस पण खूप हाय होत चाललाय. हो. पुन्हा त्याच्यावरती गोल्ड प्लेटिंग आहे, गोल्ड प्लेटिंग. त्यामुळे हा प्रीमियम क्वालिटी ब्रँड होतो. सो आता हे प्रश्न उत्तर तर होतच राहतील. आता दागिन्यांकडे वळूया, कारण सगळ्यांना हे झालं असेल की आता दागिने दाखवा. दागिने दाखवा. तो आपण दागिन्यांकडे वळूया. आता हा तुझ्याकडे हा दागिना आहे, हा सरी आहे. ओके. हा पण एक मोर देन 100 इयर्स ओल्ड दागिना आहे सरी. तुम्ही हे जनरली ना लक्ष्मीच्या गळ्यात पण बघाल. आपल्या कोल्हापूर मुळात एक सिरियल होती जय मल्हार, त्याच्यामध्ये म्हाळसाच्या गळ्यात हे दिसून येत होतं आणि भानूच्या देखील असायचं, पण ते सिल्वर मध्ये सुद्धा आहे. ते मी दाखवते पुढे तुम्हाला. हे आहे, हा आपला चिताग. हा ओरिजिनली होता कर्नाटकाचा दागिना, म्हणजे आणि तो आपण महाराष्ट्रामध्ये हळूहळू अडॉप्ट केला. जसं शिवाजी महाराज सगळीकडेच होते, तर हा ओरिजिनली कर्नाटकाचा दागिना आणि नंतर मग ते आपसुकच आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्यामध्ये मिसळून गेला हा दागिना. पूर्वी हे लोक दागिना इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचे, कारण की हा फक्त बघितला तुम्ही तर फक्त सोन्याचं इन्व्हेस्टमेंट म्हणून हा करायचे, म्हणजे अडी अडचणीला वगैरे आपल्याला कामाला येईल असा हा दागिना होता. ओके. काय तरी रेंज आहे त्यांच्या? हे आहे 1500 to 1800च्या रेंज मध्ये. ही आपली ठुशी. ही ठुशी आहे. ठुशी तर सगळ्यांनाच माहिती आहे. ही ठुशी आहे, ही पण असं मस्त कॉपरवरती बनवलेली ठुशी आहे. त्याला गादी पण दिलेली आहे, म्हणजे ह्याला गादी ठुशी म्हणतात. बेलपांटिक मी जस्ट दाखवलं तुम्हाला, हे बेलाच्या आकाराचं आहे म्हणून त्याला बेलपांटिक म्हणतात. सो हे पहा, ह्याचं वर्क बघा किती सुंदर वर्क आहे आणि प्लस मागून देखील अशी गादी आहे, म्हणजे जर का तुम्ही ती अशी लावली ना गळ्याला तर टोचणार नाही, किंवा काही दागिने कसे असे टोचतात ना आपल्याला, तो तसं काही होणार नाही, ह्याची देखील काळजी घेतलेली आहे. हे पहा, आणि हे जर घातलं प्रॉपर असं गळ्याला भिडून तर खाली एखादा अजून नेकलेस घातला तर आणि तुमच्यावरती बघितलं तर किती सुंदर तिचं लुक लगेच चेंज झालं बघा. तुम्ही तिने जरसा गळ्याभोवती लावलं तसं लगेच लुक चेंज झालं. सुंदर आहे आणि हेवी आहे. सो परत वेगळं काही वेअर करायची गरज नाहीये. वर छोटं मग असं 4-5 घालले नाही तरी चालतील. हे एक आणि अजून एक नेकलेस आणि मंगळसूत्र तुमचं असेल तर ते. सो त्याचबरोबरीने आणखीन एक आहे, हे पण पहा किती सुंदर आहे. हे वज्रटीक आहे. आता याचं डिटेलिंग तुम्ही बघितलं, हे डब्ल्यू शेप जे आहे, ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की इंद्राचं शस्त्र जे असतं त्या शस्त्राने जर वार केलं तर त्याच्यावर असे ठसे उठतात. ओके. म्हणून त्याला वज्र टीक म्हणून, म्हणजे टीक म्हटल्यावरती ते चोकर टाइप म्हणतात त्याला, म्हणून वज्र आणि टीक असं हा दागिना आहे. ह्याची काय रेंज आहे तरी अंदाजे? आता ह्याची रेंज आहे 3000 पासून चालू. ओके. पण ते बघा किती सुंदर आहे आणि ते सगळं नक्षीकाम पहा किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि प्लस छान असं ब्रॉड आहे, हेवी असं काम केलेलं आहे प्रॉपर. सो आता दुसऱ्या दागिन्यांकडे पण वळूया. ही आहे चिंचपेटी. ह्याला चिंचपेटी असं म्हणून म्हणतात की हे बॉक्सेस बघितलं ना, त्याच्यामध्ये जे खाचे आहे ते जसं चिंच असतात त्याच्यामध्ये खाचे असतात, तसे हे खाचे म्हणून हे चिंचासारखे हे पेट्या तयार केले जातात आणि मग त्याच्यामध्ये माणिक नाहीतर माझं पाचू नाहीतर खडा असे हे लावून हा चिंचपेटी तयार केलेला असतो. पुन्हा हे पण आपल्या गादीवर दिलेली आहे. एक्झॅक्टली. सो पहा किती मोठ्यामध्ये अगदी छान फ्रेश मोती आहेत हे आणि खूप सुंदर असं दिसून येत आहे. म्हणजे अगदी कुठल्याही मराठी महिला, मराठीच नाही कोणी म्हणजे आजकाल गुजराती किंवा मारवाडी ज्या काही महिला असतील किंवा साऊथ इंडियन म्हणा, कोणीही आता महाराष्ट्रीयन लुक करायला आवडतात, खूपच आवडीने करतात ते. बरोबर. कारण काही काही दागिने आपले असे की जे कोणावरही अगदी खुलून दिसतात. हा आहे आपला तारामंडळ. ओके. तारामंडळ असं हे आहे. हा पण एक जुना दागिना आहे. हे बदाम पेटी. हे बदाम पेटी आहे. हे बदामाचा आकार आहे आणि बदामाच्या आकाराच्या पेट्या, त्यामुळे ह्याला बदाम पेटी असं नाव दिलेलं आहे. सो आणखीन एक मी गोष्ट सांगेल की ह्यात इयरिंग्स देखील अवेलेबल आहे. पहा खूप नाजूक असं, खूप छान आणि नाजूक असा नेकपीस आहे हा. आणि हे तुम्हाला समजा कोणाचं लांबचं लग्न असेल आणि एक पाहुणे म्हणून तुम्हाला जर जायचं असेल तरी हा वेअर करू शकता. आणि प्लस आता नवनवीन सण आहेत आपल्याकडे, श्रावण चालू झाला की सणवार म्हणून देखील तुम्ही युज करू शकता. कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर
त्याचबरोबर सणवाराला तुम्ही वेअर देखील करू करू शकता शकता. असे हे दागिने. नेकपीस असतात किंवा चिंचपेटी म्हणा किंवा वज्रटीक, हे सगळं पाहिलं. आता वरती काही घातल्यानंतर खाली ऑब्व्हियसली काहीतरी पाहिजेलच. तर त्यासाठी काय काय कलेक्शन आहे ते पाहूया आता. सो सगळ्यात आधी म्हणजे कोल्हापुरी साज, जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येकाच्या आवडीचा आहे. सो हा एक 1 लेअरचा आहे. 1 लेअर कोल्हापुरी साज आहे. आपल्याकडे 2 लेअर सुद्धा आहे आणि 3 लेअर सुद्धा आहे. आणि प्लस आणखीन एक गोष्ट सांगेल की ह्याच्यात ऑक्सिडाइज मध्ये देखील हो, हो. आहे. ऑक्सिडाइज म्हणजे सिल्वर प्लेटिंग मध्ये सुद्धा आहे. पहा बघा, तो 2 लेअरचा. 2 लेअर. पहा पहा किती सुंदर असा आहे. आणि असंच बाजूला आता 2 लेअरचा देखील आहे आणि प्लस 3 लेअर देखील आहे. हा पहा, म्हणजे लग्नात फक्त सुंदर एकच असा हा आहे. घातला तरी पण खूप सुंदर दिसतो. एक्झॅक्टली. हा पहा 2 लेअरचा किती सुंदर आहे आणि प्लस 3 लेअर देखील आहे असं त्यांनी सांगितलंय. आपण सगळे नाही दागिने एका व्हिडिओमध्ये दाखवू शकत, मोजके दाखवण्याचा आणि जे पूर्वीचे आहेत, पारंपरिक आहेत, ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे पहा, छान असं खाली ह्या पेंडनला साजघाट पेंडन असं म्हणतात. हे साजघाट ओके. आहे, ठीक आहे. आणि त्याला खाली घागऱ्या लावल्यात, म्हणजे हे जिथे हे घुंगरू म्हणतात त्याला घागऱ्या म्हणायच्या, घागऱ्या म्हणतात. आणि हे जे आहे हे जवमणी आहे आणि ह्या सगळ्या पानाड्या आहेत. या सगळ्या पानाड्याला एक एक नाव आहे आणि त्याचं वैशिष्ट्य सुद्धा आहे. आता सांगत बसली तर अख्खा व्हिडिओ आपला संपेल. पण माझ्या तुम्ही इंस्टाग्राम पेजवर गेला तर तुम्हाला ह्याच्या पण डिटेलिंगचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याचे तुम्ही नक्कीच जाऊन बघा. नक्कीच. सो ह्याच्यामध्ये पण किती वैशिष्ट्य आहे, किती नाविन्य आहे, अगदी आपल्याला माहित नाहीये. काही काही गोष्टी अशा नाविन्य गोष्टी आहेत. सो आता पुढच्या दागिन्याकडे वळूया. हा आहे बोरमाळ. ओके. सगळ्यांचाच फेवरेट, सगळ्यांचाच फेवरेट. मला वाटतं हिंदी सेलिब्रिटी, बॉलिवूड सेलिब्रिटी वाल्यांना हो. पण हा बोरमाळ खूप आवडतो. आपला हा पारंपरिक दागिना आहे, पण ह्याला सगळ्यांनी खूपच प्रेम दिलं आहे. म्हणजे मला वाटतं की किरण खेर, विद्या बालन हे हो, सगळेच हो, ऍक्ट्रेस हो. हे घालतात. आपला मराठी तर ह्याच्यामध्ये आहेत. आणि ह्यात आता काही फॅन्सी पण आलेत जे हो, थोडंसं, फॅन्सी बरोबर. टच देण्याचा पण प्रयत्न प्रयत्न केलेला आहे. सो पहा जरासा हा नुसतंच कॉटन साडी असली हो या चांगला मस्त घातलं तर त्यावरती फक्त हे घातलं तर हो. खूपच. आणि कॉर्पोरेट लुक साठी पण आपण हा घालू शकतो. Exactly. हे पुन्हा मी जसं म्हटलं तसं हे सिल्वर मध्ये सुद्धा आहे. हो. आता आपण जेवढे दागिने बघतोय ते सगळे सिल्वर मध्ये सुद्धा पण रिक्रिएट केलेले आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे अगदी वज्रटीक, कोल्हापुरी साज, हे Exactly. सगळं आम्ही ठुशीपासून आतापर्यंत जेवढं दाखवलंय ते सगळं सिल्वर मध्ये देखील अवेलेबल Available आहे. सो आम्ही मोजकं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता हे आहे जोंधळमणी. ओ, हे जोंधळमणी पोत आहे. हे बघा, हे जोंधळ जसं आपलं जोंधळ मणी असते, ज्वारी असते, त्याचे ते दाणे असतात. त्या दाण्यातना इन्स्पायर होऊन ही माळ बनवलेली आहे. जोंधळमणी पोत म्हणतात ह्याला. ओके. ह्याची काय साधारणतः रेंज आहे? हे रेंज ते आपलं जास्त जसं 1500च्या रेंज मध्ये Okay. सगळंच बस 1500 to 3000च्या रेंज मध्ये होऊन जातं. सो हे पहा किती सुंदर आहे. आता हा बघितला तर हे लक्ष्मी हार. हे लक्ष्मी हार आहे. हे आपल्या आज्या पंजांकडनं आलेला हो. हा दागिना आहे, जो अजूनही आजी, समजा माझी आई तर अजूनही घालते. लक्ष्मी अरे हार वा. तिच्याकडे आहे, ती अजूनही घालते. हा लक्ष्मी हार आहे. सो आता थोडस मोतीकडे वळूया. अजूनही गोल्डचे आहेत परंतु मोती पण आम्ही दाखवतो. हे तन्मणी, हे पेशवाईकालीन दागिना आहे. ओके. तन्मणी असं हे मोत्याची सर असते आणि खाली ह्याला म्हणतात खोड. आता ओके. ह्याच्यामध्ये ह्या खोड मध्ये आता हा आहे 7 खड्यांचा खोड. तसंच आपल्याकडे 5 आणि 3 खड्यांचा खोड आहे. राईट. हे आपला पुणेरी खोड ह्याला म्हणतात, कारण की ह्याला असं हे पुणेरी आहे, याला पुणेरी खोड म्हणतात. हे पेशवाईकालीन दागिने आहे. ओके. हे पण आपल्याकडे सिल्वर मध्ये सुद्धा आहे अरे बापरे. आणि गोल्ड मध्ये सुद्धा. म्हणजे ओके. जेवढे म्हणजे आपल्या आय थिंक हे तुम्ही वेअर हो, हे बघा, हे मी वेअर केलंय तो तीन. हा बघा, हा सिल्वर मध्ये आहे, पण हा 3 खड्यांचा आहे. ओके. तुम्ही आता सेम ह्याच्यामध्ये देखील एवढा शॉर्ट अवेलेबल आहे का? हो हो, सगळे आहे. ओके. शॉर्ट, लॉंग,
बोट आहे बोट आहे, सगळेच आहे. हे मी असं एक दाखवण्यासाठी हा एक गोल्ड आहे आणि त्यांनी घातलेला आहे त्याला सिल्वर टच Silver touch दिलेला आहे, दिलेला फक्त तो शॉर्ट मध्ये आहे. आपल्याकडे लॉंग मध्ये सुद्धा आहे. ओके. हा आहे राणी हार. ओके. म्हणजे मोत्यामध्ये हा मोत्याचा फिनिश, जसं आपल्याकडे गोल्ड मध्ये तसा हा मोत्याचा फिनिश मधला हा राणी हार आहे. त्याला बेलपानाची अशी डिझाईन दिलेली आहे. तो हे पहा किती सुंदर पद्धतीचा आहे हा. आणि हे सगळे जॅपनीज पर्ल आहेत, म्हणजे स्क्रॅच फ्री आहेत. खूप चांगल्या क्वालिटीचे पर्ल्स आहेत, म्हणजे असं नाही की त्याचे वरून स्किन निघेल, काही नाही. चांगल्या क्वालिटीचे पर्ल्स आहेत हे सगळे. अजून दोन हे दाखवीन मी. हा बघा, हा पुतळी हार. ह्याला काही ठिकाणी गाठलं असंही बोललं जातं, म्हणजे आमच्या साईडला, नाशिक साईडला ह्याला गाठलं असं म्हणतात. अच्छा. तर हे आहे आपलं लक्ष्मी हार आहे, जसं आपण आपल्या कोल्हापूरच्या देवीला हे घातलं जातं. हे लक्ष्मीचे इम्प्रिंट आहे त्याच्यामध्ये, म्हणून लक्ष्मी हार. एक्झॅक्टली. पोहे हार. पूर्वी असं असायचं, जे आपल्याकडे आजूबाजूला असायचे, आपलं धान्य, आपलं फुलं पानं, त्या बेसिसवरती बरेच दागिने, म्हणजे त्यांच्यासाठी तीच डिझाईन असायची आणि तसंच हे दागिने घडवलेले आहेत. आता हे आहे पोहे हार. पोह्यांचा आकार आहे ह्याला, म्हणून ह्याला हे बघा, पोह्यांचा आकार दिलेला आहे, म्हणून त्याला पोहे हार म्हणतात. पोहे हार आपल्याकडे सिंगल लेअर, डबल लेअर आणि ट्रिपल लेअर असे 3 लेअर मध्ये आहेत. ओके. तसेच आपल्याकडे तुम्हाला कुठला लेअर घ्यायचा आहे त्यावर डिपेंड आहे. तुम्हाला सिंगल लेअर हवा असेल तर तोही घेऊ शकता. आणि हे आपल्याकडे आहे मोहनमाळ. मोहनमाळ पण आहे, बरेच आहेत. सिंगल लेअर आहे, डबल लेअर आहे, ट्रिपल लेअर. मोहनमाळ म्हणजे असे हरभऱ्याच्या कधीतरी दाण्यांचे असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं, घरी आपल्याकडे जे आपण वापरलं जातो, आपल्या जेवणात जे वापरलं जातो खाद्यपदार्थात, तसं ते डिझाईन त्यांनी त्या इन्स्पिरेशननी घेऊन हे सगळे दागिने बनवले आहेत. आता जसं मी तुम्हाला म्हटलं फुलं पानं, तसं हे आहे बकुळी हार. खूपच नाजूक, अतिशय नाजूक असा हा बकुळी हार आहे. बघा, हे बकुळीच्या फुलाने इन्स्पिरेशन घेऊन हा बकुळी हार दिलाय. पुन्हा हा पण 1 लेअर 2 लेअर आहे. 1 लेअर 2 लेअर आणि 3 लेअर. आणि प्लस ह्याच्यात इयरिंग्स पण आहेत. इयरिंग्स देखील तसेच आहेत, सेम इयरिंग्स पण तसेच आहेत. तिन्ही सगळ्या लेअर वरती इयरिंग्स पण दिले. अरे वा. सो आता येऊया. हे बघा, हे आहे आपलं बाजूबंद, चटईवीन बाजूबंद. चटईवीन ह्यासाठी कारण की हे चटईचा आकार दिसतोय तुम्हाला, हे चटईचा आकार असं दिलाय म्हणून त्याला चटईवीन बाजूबंद म्हणतात. हा पण आपला हा पारंपरिक दागिना आहे. तो हाही एक बाजूबंद आहे. हा ओळखू शकता का ह्याला काय म्हणतात? ही आहे वाकी. हे पण बाजूबंदच आहे. वाकी हा असा घातला जातो. हा असा करून असा घातला जातो. हा इथे हाताभोवती घट्ट बसतो. खूप छान आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे आता वेगवेगळ्या पॉलिश मध्ये आलंय, गेरू पॉलिश मध्ये. आपल्याकडे हे डायमंड, अमेरिकन डायमंड मध्ये सुद्धा आहे. सो आता तुम्हाला समजलंच असेल, आपण बांगड्यांबद्दल बोलणार आहोत. बांगड्यांबद्दल सांगा, कारण मला त्यांनी ज्या बांगड्या दाखवल्यात ना त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. अगदी त्याचं फिनिशिंग म्हणा किंवा त्या पाटल्या, आता ह्याचं तर नावही नाही मला आठवत त्यांनी काय सांगितलेलं. तर बघा किती सुंदर असं फिनिशिंग आहे. मला त्या बांगड्यांबद्दल जरा नक्कीच आवडेल ऐकायला. आता हे आहे आपला शिवकालीन दागिना. ओके. शिंदेशाही तोडे. ह्याला थोडंसं चेंज केलंय, कारण की जेव्हा ओरिजिनल सोन्यामध्ये बनतं तर त्याचं फिनिशिंग वेगळं होतं. बिकॉज हे आपल्याला कॉपर मध्ये बनवलंय, त्यामुळे हा थोडा फिनिशिंग आहे. पण आपण तसा बनवायचा प्रयत्न केलेला आहे, कारण की बिकॉज रिअल गोल्ड नसल्यामुळे तसं एक्झॅक्ट कधीतरी फिनिशिंग येत नाही, म्हणून तसं हुबेहू आपण प्रयत्न केलाय बनवायचा. शिंदेशाही तोडे. आता हे मी घातले आहे, हा पेशवाईकालीन दागिना आहे. नमस्कार तोडे. ओके. हो. हे पेशवाईकालीन दागिना हा नमस्कार तोडे. म्हणजे पेशवाईकालीमध्ये तुम्ही नाना फडणवीसच्या म्हणजे पत्रावरून आपल्याला लक्षात आलंय की त्यांनी हिरे माणिक त्यांच्या घरच्या बायकांसाठी ज्वेलरी बनवण्यासाठी मागवले होते. हे आपल्याला त्याचा रेफरन्स मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला कळते की हे सगळे आपले पेशवाईकालीन दागिने आहे. आणि लिहिलेलं सुद्धा आहे, पुस्तकांचं रिसर्च मध्ये लिहिलेलं आहे की हे पेशवाईकालीन दागिने. तसं हे पण थोडे मोती खूप प्रचलित झालेले पेशवाईकालीन मध्ये. हे आहे पिचोडे. म्हणजे हे हिरव्या बांगड्यांच्या मागे आपण घालतो, म्हणून त्याला पिचोडे म्हणतात. पिचोडेमध्ये पण बरेच डिझाईन्स आहेत. आता हे मी एकच काढलंय, पण आपल्याकडे बरेच डिझाईन्स आहे पिचोडेमध्ये. हे आहे पुणेरी तोडे. हे असे
हा नमस्कार तोडा तर हा पुणेरी तोडा आहे. हे पण पेशवाईकालीन दागिना आहे. हा आहे एकदाणी. आता ह्याला एकदाणी का म्हणतात, कारण की हे एकच टपोऱ्या, हा टपोऱ्या मोत्यांनी बनवल्या म्हणून त्याला एकदाणी म्हणतात. हे आपल्याकडे 4चा सेट आहे. आता पिचोळे मी तुम्हाला मोत्यांमध्ये दाखवलंय, तसं आपल्याकडे गोल्ड मध्ये पण पिचोळे आहेत. हे एकच डिझाईन आहे, पण आपल्याकडे गोल्ड मध्ये पण पिचोळे आहेत. हे असे आपले डिझाईन्स आहे. छान छान पिचोळे आहेत आपल्याकडे गोल्ड मध्ये सुद्धा. पाटल्या, हे पाटल्या आहेत. हे पैलू पाटल्या, म्हणजे ह्याला हे पैलू पाडले आहेत म्हणून त्याला पैलू पाटल्या म्हणतात. ओके. तर हे पण आपला आजी पणजीकडनं आलेला असा हा दागिना आहे. बांगड्यांमध्ये देखील किती प्रकार आहेत ना, बरेच प्रकार आहेत. हे आपण थोडकेच काढले तर इकडे सगळेच काढता येत नाही म्हणून हे मी आता घातलेली हे ठुशी बँगल. ओके. हे ठुशी, आपण ठुशी पाहिली ना, असे घट्ट एकत्र बांधून गेलेलं म्हणजे हे ठुशी बँगल्स आहेत. अच्छा. आपण वळूया इयरिंग्स कडे. हे आहे कान. ह्याला कान यासाठी म्हणतात कारण की हा अख्खा कान आपला कव्हर करतो. आता आपण हा घातला असा तर हा फुल आपला कानाची पालवी आहे ती फुल कव्हर करते. तर हा कान आहे, हा खूप सुंदर आहे. तुम्ही बघितलं असेल, आता आपण छावा सिनेमामध्ये सुद्धा बघितलं की असे सगळे हे कान वापरले आहेत. खूप सुद्धा ट्रेंडिंग आहेत. ट्रेंडिंग पण नवीन नवीन वेगवेगळे नाविन्य पण आणलेत आहे. हा बघा, एक हा दाखवतो तुम्हाला. हा छावामध्ये हा घातलेला हा काप, तो कान आहे, हा काप आहे. हा असा करून हे इथे वरती असा अडकवला जातो. हा काप रश्मिका मंदानाने घातलाय. तर हा पण आपला शिवकालीन दागिनाच आहे, काप करून. पण मला सांगायला आवडेल की हा दागिना कोळीमध्ये खूप प्रचलित आहे. कोळीमध्ये तुम्ही बघितलं तर हा दागिना खूप वापरला जातो. काही अशा अजूनही ज्या आहेत ना, जे पारंपरिक त्यांचं जपतात, त्या डेली वेअर करतात ते वेअर करतात. तर हा किती छान झुमके आहेत ना हे, मला आणि प्लस लाईट वेट आहेत. खूप लाईट वेट आहेत. तुम्ही डेली फुल डे सुद्धा घातलं तरीही काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपण गोल्ड मध्ये तर बघितलं, तसंच आपल्याकडे सिल्वर मध्ये सुद्धा आहे. गोल्ड मध्ये सुद्धा आपल्याकडे बरेच झुमके आहेत. मध्ये देखील खूप छान छान झुमक्यांचं कलेक्शन आहे त्यांच्याकडे. आता थोडं सिल्वर मध्ये देखील पाहूया काय काय आहे. जसं मी तुम्हाला आधीही म्हटलेलं की जेवढे मी दागिने गोल्ड मध्ये ते सगळे सिल्वर मध्ये सुद्धा आहे. मी 2-3 तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे आणले आहेत. जसं तन्मणी मी तुम्हाला सांगितलं, हे बघा तन्मणी. आणि आपल्याकडे भरपूर कलर, बरेच वेगवेगळे कलर आहेत. आता हे म्हणजे थोडस नवीन पिढीला आवडण्यासारखी, म्हणजे त्यामुळेच मग ते जपतील आपली साधी कॉटनची किंवा काही अशी वेगळी हँडलूमच्या सध्या खूप ट्रेंडिंग साड्या आहेत. त्याच्यावरती तरी एक वेगळा लुक येतो, फुल लुक येईल आणि खूप छान लुक येईल. याच्यामध्ये आपल्याकडे 10 ते 12 कलर्स आहेत. वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. आपण सुरुवातीला सरी पाहिली गोल्ड मध्ये, तशीच ही अजून एक आपल्याकडे सिल्वर मध्ये कलर. ते गोल्ड मध्ये जी आपण सुरुवातीला पाहिजे ते सेम आपल्याकडे सिल्वर मध्ये सुद्धा आहे. आणि ही तारसरी ह्याच्यात गोल्ड मध्ये सुद्धा असेल? नाही, ह्याच्यामध्ये गोल्ड मध्ये येत नाही. बरं झालं तू प्रश्न विचारला था. ह्याच्यामध्ये गोल्ड मध्ये नाही येत, कारण की ही सरी ट्रायबल्स आधी पूर्वी घालायचे. तर मग त्यांच्या गळ्यात तुम्ही हे बघितलं, स्मिता पाटील तर जैत्रजेत बघितलं असेल, तर जैत्रजेत मध्ये तिने ही सरी घातली. एक्झॅक्टली. तर मग त्या काळातले ते ट्रायबल्स असे ते सरी घालायचे, म्हणून पण आपण ही सरी अशी पुन्हा रिक्रिएट केलेली आहे. खुशी, आपण बेलपाणीचं त्याला थोडं छोटस असं एक नाविन्य लुक दिलेला आहे. बेलपानचा लुक मध्ये पेंडंट देऊन ही ठुशी केली सिल्वर मध्ये. पुन्हा एकदा इथे पण छान अशी गादी अशी आहे. हे पहा, म्हणजे टोचणार नाही काही, ते मणी वगैरे जे काही आहेत ते टोचणार नक्कीच नाही तुम्हाला. तारामंडळ तुम्हाला मी गोल्ड मध्ये दाखवलेला, तसंच आपल्याकडे तारामंडळ सिल्वर मध्ये सुद्धा आहे. आजकाल ना सिल्वर ज्वेलरी आणखीन ट्रेंड मध्ये आली आहे, कारण नवरात्रमध्ये मोस्टली मुली किंवा महिला हा जो लुक करतात त्याच्यावर सिल्वर ज्वेलरी खूप छान आहे. आणि आपली पारंपरिक दागिना सुद्धा असला सिल्वर मध्ये तर काय, सोन्याहून सुहागा असं. मासोळी तुम्हाला तर माहितच असेल. खूपच आजकाल चर्चेत आहे, खूपच सगळ्यांना आवडते मासोळी.
पायात त्या आपल्या चौथ्या बोटात घातली जाते, पण आता मुली दुसऱ्या हो, बोटात सुद्धा दुसऱ्या घालतात. बोटातही घालतात. हो, पण ओरिजिनली हे चौथ्या चौथ्या बोटात बोटात म्हणजे घालण्याची असते. ज्या आजी वगैरे तुमच्या घरात असेल तर त्यांच्या पायात अजूनही असते असते. ती चौथ्या हो बोटात. हो, बरोबर. गावच्या ठिकाणी तुम्ही हो. गेलात वगैरे तर आज्यांवरच्या पायात हे असतात. हे आपले आहे लक्ष्मी तोडे. हे पायातले ओके. तोडे आहेत. तुम्ही लक्ष्मीच्या पायात हे बघितले असतील हे तोडे. हे बघा. हे आपल्याकडे गोल्ड मध्ये सुद्धा आहे. अरे बापरे. हो हो, गोल्ड मध्ये सुद्धा हे आहे लक्ष्मी तोडे, म्हणजे ज्यांना गोल्ड हवं असेल तर हो. लक्ष्मी तोडे. हो, आता तर हे गौरी पहा. गौरी येत आहेत, तर गौरीसाठी हे बरेच जण असे आम्हाला रिक्वायरमेंट म्हणतात की आम्हाला पाहिजे, आमच्या गौरीसाठी, देवीसाठी ओके. पाहिजे. तरी एकंदरीत काय रेंज आहे यांची? ही 3000 आहे. तुम्ही जर ओके. जड बघितलं हो, तुम्ही किती heavy आहे, आहेत, हेवी खूप आहे आहे. ते. तर मग हे त्यामुळे एवढे ते थोडेसे कॉस्टिंग सो मध्ये हे आहे. पहा किती सुंदर आहेत हे, आणि मागे देखील पहा किती छान ते बॅकला फिनिशिंग आहे प्रॉपर. सो खूप सुंदर आहे, छान छान कलेक्शन पाहायला मिळतंय. आणि मेन म्हणजे हे जुने आहेत, पारंपरिक दागिने आहेत, म्हणून मला हे अजून आवडतात आहे. आणि जसं जसं मला उलगडा होत गेला की काय त्याचं वैशिष्ट्य आहे, त्या सगळ्या दागिन्यांच्या मागे काही नाही काही स्टोरी आहे, छोटीशी हो. स्टोरी आहे. ते जेव्हा मला कळायला लागलं तर मला दागिने हे अजून आवडायला लागले, म्हणून मी माझे जास्तीत जास्त आजकाल दागिने हेच ह्याच्याकडेच ओके. जाते. असं आहे. सो सगळे दागिने वेअर केले ना तरी एक गोष्ट अशी असते की ज्याशिवाय लुक हा पूर्ण होत नाही किंवा वाटत नाही, ते म्हणजे नाकातली नथ. नथ नसेल तर तो लुक आहे जो मराठमोळा लुक असतो तो कम्प्लीट होत नाही. सो आपण नथ पाहूया. नथीमध्ये देखील छान छान कलेक्शन आहे, आम्ही मोजकं काढलेलं आहे. ही आहे आपली पारंपरिक नथ. ही पारंपरिक नथ आपली, मी पारंपरिक पासूनच चालू करते. त्याच्यामध्ये आपण नाविन्य पण आणलंय, कारण की आपल्या नव्या पिढीला ह्याकडे खेचायचं म्हटलं तर थोडं नाविन्य पण आणणं गरजेचं आहे. हो. तर हे आहे, ही तारेची आहे. ज्यांचं नाक टोचलं नसेल, नवीन पिढीचं नाक टोचलं नसतं म्हणून त्याला चापाची नथ दिली आहे. सेम आपल्या पारंपरिक ह्याच्यामध्ये चापाची नथ दिली. ह्याच्यामध्ये साईजेस सगळे आहेत. ही मोठी आहे, मीडियम साईज आणि स्मॉल साईज सुद्धा आहे. तो यामध्येच आणखी थोडं नवीन कलेक्शन आहे, ते देखील पाहूया. ही आपली माळसा नथ. ही अशी बाणून, हो. आणि हे नाविन्य पण आणण्यासाठी हे थोडंसं झुमका स्टाईल आजकाल नवीन आलं आहे. ही नथ आहे. हे पारंपरिक नथी आहेत, पण हे थोडं आपले नाविन्य पण आणण्यासाठी ही नथ आणली आहे. तसंच आपल्याकडे पारंपरिक नथ सिल्वर मध्ये सुद्धा आहे. वा. ही तारेची आहे, डायरेक्टली घालते ना, तेच आपल्याकडे चापाची सुद्धा आहे. आणि थोडं फॅन्सी नवीन पिढींना आवडण्याचं, हा पण ऍक्च्युली पारंपरिकच आहे. आधीचे ट्रायबल लोक हे घालायचे, पण हो. आजकाल मुली, हे जेनझी मुले हे घालतात आणि हे खूप फ्लॉन्ट करतात. सेप्टेम रिंग. पुन्हा हे नोस्पिन, आणि हे पण नोस्पिनच आहे. हे थोडं नथीचं थोडंसं कारवारी स्टाईल नथ असते, तसा स्टाईल फिनिश हे कारवारी स्टाईल नथ असे हे फिनिश दिलेलं आहे. तर हे झाले आपले नथ. बरेच आपल्याकडे कलेक्शन आहेत, आपल्या वेबसाईट वरती सगळं आपल्याला बघायला मिळतील. सो सगळं जे काही कलेक्शन आहे मेन आणि जे काही प्राचीन म्हणजे पूर्वीचं जे काही कलेक्शन आहे ते देखील आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता हे सध्या तुम्ही घरातून रन करताय सगळं, तुमची वेबसाईट आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया देखील तुम्ही पुरेपूर यूज करताय, परंतु भविष्यात काही शॉप किंवा बुटीक, स्टुडिओ असं काही टाकण्याचा विचार? अर्थातच विचार आहे. डेफिनेटली त्याला थोडा वेळ लागेल, पण स्टुडिओ तर करायचंच आहे, पण स्टुडिओ सोबत एक एक्सपिरियन्स सेंटर काइंड ऑफ करायचंय. आता एक्सपिरियन्स सेंटर म्हटलं तर तुम्ही म्हणाल काय, तर जे म्हणजे मला असं हवंय की पुढे जाऊन लोक आपल्याकडे येतील शॉपमध्ये, आणि आम्ही त्यांना या सगळ्या दागिन्यांमागची जी छोटीशी कहाणी आहे, छोटीशी स्टोरी आहे, ती आम्ही त्यांना सांगू. म्हणजे असं एक एक्सपिरियन्स लोकांना मिळायला पाहिजे की नॉट जस्ट कम आणि शॉप करा, नाही, पण तुम्हाला येऊन इकडे थोडंसं काहीतरी नॉलेज, आपल्या पारंपरिक दागिन्यांचं नॉलेज मिळेल, आणि ते तिथून जर निघताना स्टेप आउट करताना ते काहीतरी नॉलेज घेऊन काहीतरी आपल्या
परंपरेचा वारसा पुढे घेऊन जातील असं काहीतरी मला करायचं, असा एक एक्सपिरियन्स सेंटर आणायचं आहे. नक्कीच नक्कीच तुमची कल्पना खूप सुंदर आहे आणि खूप अशी वेगळी आहे. म्हणजे आपले दागिने तर विकण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, परंतु ती माहिती पोहोचली पाहिजे प्रत्येकाजवळ, असा त्यांचा प्रयत्न आहे एकंदरीत. तो जाता जाता शेवटचा दुसरा प्रश्न असा राहील की आताच्या नवीन पिढीला काय सजेस्ट कराल तुम्ही? नवीन पिढीला तर पहिला तर गोष्ट की रिवाईव्ह आर ट्रेडिशन, रिवाईव्ह आपल्या परंपरेचा जे सुंदर दागिने आहेत त्याला रिवाईव्ह करा, पुन्हा वापरात आणा, हे तर मेन आहे. मला एक खूप सांगायला आवडेल की तुम्ही पंजाबी लोक पाहिल्यात आहे का, लग्न झाल्यानंतर ते आपला चुडा घालून हनीमूनला फ्लॉन्ट करतात. मग आपण महाराष्ट्रीयन मुली का आपला हिरवा चुडा लपवतो? आपण का नाही घालत? आपण पण घालावं आणि मगच आपलं, आपण समजा त्याचं काय म्हणतात त्याला, तो शब्द मला तर आठवत नाहीये, की त्याला आपणच समजा पुढे नाही घेऊन गेलं, आपल्याला आपला वारसा जपला नाही, आपल्याला आपल्या स्वतःच्या संस्कृतीची लाज नाही वाटली पाहिजे, की आपण हिरवा चुडा लग्नानंतर घालतो तर त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन आहे की आपण का घालतो. सगळे दागिने जे आहे त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन आहे, पण त्या ठिकाणी तो दागिना का घालतो, त्यामुळे तो घातला जात होता आणि त्यामुळे ते पिढीनपिढी घातला जातो. पण आजकालच्या मुलींना असं की ते फॅशनेबल नाही वाटत, ते मॉडर्न नाहीये म्हणून ते घालत नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मंगळसूत्र काढणे, हिरवा चुडा काढणे हे खूप करतात ते त्यांना, कारण की असं वाटतं की नाही, इट इज व्हेरी ओल्ड फॅशन. पण नाही, फ्लॉन्ट करायला पाहिजे. माझ्या लग्नात म्हणजे माझं लग्न 18 वर्षात झाले, पण मी तेव्हाही माझं आय डोंट नो, म्हणजे मी ह्याच्यामध्ये उतरणार होती ते मला माहित नव्हतं, पण मी त्यावेळी पण माझा थॉट प्रोसेस असं होतं की आपण आपलं का लाज वाटायला पाहिजे. मी एवढा चुडा घालून माझ्या हनीमूनला गेलेले. अरे वा. तर म्हणजे मी 18 वर्ष आधी समजा ते करू शकतो, तुम्ही आता का नाही करू शकत? ते आपण नक्कीच पुढे घेऊन जायला पाहिजे. माझा हाच एक आव्हान आहे नवी पिढीला की तुम्ही आपला वारसा जपा, आपले दागिने जपा आणि त्याला नक्कीच पुढे घेऊन जा. नक्कीच नक्कीच खूप छान संकल्पना आहे तुमची. त्याचबरोबर आणखीन एक शेवटचा प्रश्न सुचला, जस्ट तुम्ही तुमचं काम आधी करत होतात प्रोफेशनल लेवल जे होतं, त्यानंतर कोविड मध्ये काही ब्रेक झाला, परत तुम्ही हे केलं आणि आता पुन्हा एकदा बिझनेस मध्ये, म्हणजे सातत्याने काम हे चालू आहे. घर पाहून काम तुम्ही करताय, म्हणजे दोन्ही एकतर कसं बॅलन्स करताय आणि महिलांना काय सजेस्ट कराल? मला महिलांना एवढंच सजेस्ट करायचंय की तुम्ही काहीतरी करायला हवंच. म्हणजे मी इंडिपेंडेंट, म्हणजे मी खूप सुरुवातीपासून इंडिपेंडेंट आहे. म्हणजे माझं राईट फ्रॉम माय एज्युकेशन ते माझं लग्नाचा खर्च सगळं मी स्वतःहून केलेलं आहे. म्हणजे ही मी बोस्ट नाही करत आहे, पण मला असं वाटतं की आजकाल जे नवीन पिढी आहे, ज्यांनी आहे, महिलांनी आपली जिम्मेदारी स्वतः उचलली पाहिजे. का म्हणून नवऱ्याकडे मागावं? नवरा तर असतोच मागे आपल्याला सपोर्ट करायला, सांभाळायला, पण तुम्ही स्वतःच हिमतीने स्वतःच जे तुम्हाला हवं ते तुम्ही स्वतःहून पुढे घेऊन जायला पाहिजे, हेच मला सांगावंसं वाटतं. आणि पुन्हा जसं मी म्हटलं, मी पुन्हा एम्फसाइज करेन की आपला जे वारसा आहे ते पुढे घेऊन जायला पाहिजे. दागिन्यांचाच नाही, सणासुदीचं जे आहे त्याचं महत्व काय ते पण सगळं जाणून पुढे आपला नवीन पिढीने पुढे जायला पाहिजे. नक्कीच तुमच्या संकल्पना आणि सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलून, तुमच्यासोबत चर्चा करून खूप छान वाटलं आणि तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला अजून एक सांगायचं, सॉरी मी मध्ये तुम्हाला इंटरप्ट करते. जसं तुम्ही मला विचारलं की हे मला व्हॉट कीप्स मी गोइंग ऑन, तर मेन म्हणजे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. डिसिप्लिन ठेवावं, कन्सिस्टन्सी असण्यासाठी. कन्सिस्टन्सी नसली, तुम्ही आज कंटाळा केला तर तुम्ही कधीच पुन्हा येऊ नाही शकत. जितकाही कंटाळा तरी पण उठा आणि करा, कारण की डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू एनिथिंग इन युअर लाईफ. म्हणजे अभ्यासापासून ते व्यवसायापासून ते आपण जिथेही तुम्ही काम करता तिथेही कन्सिस्टन्सी, तुमचा गुडवर्क दाखवणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. सो अशाच आता तर आपण स्वर्णमाया हा जो ब्रँड आहे आणि यांचे जे दागिने आहेत त्यांच्याकडे काय काय नवीन व्हरायटी आहे, जे पुरातन काळापासून चालत आलेले दागिने आहेत त्यांना एक नवीन पद्धतीने
कसं पुढे आणता येईल ह्याचा तो त्या प्रयत्न करतच आहेत, परंतु आपण देखील त्यांना सपोर्ट केला पाहिजे. मी नेहमी म्हणते की सपोर्टिंग मराठी वुमन और मराठी बिझनेसमॅन ह्यांना आपण नेहमी सपोर्ट केला पाहिजे आणि माझ्या चॅनल थ्रू देखील मी पुरेपूर प्रयत्न करतच असते. तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तर कमेंट करून सांगा, परंतु तुमचा देखील काही बिझनेस असेल किंवा तुमचा देखील बिझनेस पुढे ग्रो करायचा असेल तर ते देखील कमेंट करून सांगा. आपण तुमचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर करूया. आणि तुम्ही कधी हे प्राचीन किंवा पुरातन जे दागिने आहेत किंवा आणखीन खूप नवनवीन व्हरायटी आहेत त्यांच्याकडे, ते दागिने कधी घेता हे देखील कमेंट करून सांगा. सो ह्यांची मी वेबसाईट, ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ह्यांचे इंस्टाग्राम, फेसबुक आयडी हे सगळं मी काही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहे. सो लवकरात लवकर संपर्क साधा. थँक्यू सो मच.